नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली DCC बँक भरती 2026 जो की पहा तुमचा 31 ऑगस्ट या दिवशी हा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जगातील सहकारी चळवळीचे जनक फादर ऑफ कोऑपरेटिव्ह मूवमेंट म्हणून कोणाला ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर पहा, जागतिक सहकार चळवळीचे जनक म्हणून ऑप्शन ब पहा, रॉबर्ट ओवेन। कोणाला? रॉबर्ट ओवेन यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे जुने नाव काय होते? तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव हे पहा, ऑप्शन क इम्पेरियल बँक ऑफ इंडिया काय होते? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया असे होते। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामध्ये ATM सेवा सर्वात प्रथम कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक ब पहा, HSBC। कोणत्या बँकेने? HSBC या बँकेने पहा भारतामध्ये ATM ही सेवा सर्वात प्रथम सुरू केलेली होती। प्रश्न क्रमांक चौथा, डिजिटल व्यवहारासाठी वापरले जाणारे रुपे कार्ड खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर डिजिटल व्यवहारासाठी वापरले जाणारे जे रुपे हे जे कार्ड आहे तर ते पहा, ऑप्शन ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। कोणी? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI या संस्थेने विकसित केलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, पॅन कार्डमध्ये पॅनचा बँकिंग व आर्थिक क्षेत्रातील फुल फॉर्म काय आहे? तर पहा, पॅन कार्डमध्ये पॅनचा बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील जो फुल फॉर्म आहे तर ते ऑप्शन क्रमांक क पहा, परमनंट अकाउंट नंबर। का होतो पॅनचा फुल फॉर्म? हा परमनंट अकाउंट नंबर असा होतो। प्रश्न क्रमांक 6, कर्ज फेडताना भरल्या जाणाऱ्या EMIचा फुल फॉर्म काय असतो? तर पहा, कर्ज फेडताना भरल्या जाणाऱ्या EMIचा जो फुल फॉर्म असतो तर तो ऑप्शन ब इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट। काय आहे? इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट असा अर्थ होतो। क्रमांक 7, भारताबाहेर म्हणजेच परदेशामध्ये आपली पहिली शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे? तर भारताबाहेर आपली पहिली शाखा उघडणारी पहिली भारतीय जी बँक ठरलेली आहे तर ती पहा, ऑप्शन अ बँक ऑफ इंडिया। कोणती आहे? बँक ऑफ इंडिया ही बँक आहे। प्रश्न क्रमांक 8, देशातील शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडावर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? तर पहा, देशातील शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडावर ऑप्शन क सेबी। काय? सेबी या संस्थेचे नियंत्रण असते। प्रश्न क्रमांक 9, मोबाईल बँकिंगमध्ये तत्काळ पैसे पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या IMPSचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा, मोबाईल बँकिंगमध्ये तत्काळ पैसे पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या IMPSचा जो फुल फॉर्म असतो तर तो ऑप्शन अ पहा, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस। काय आहे? इमिडिएट पेमेंट सर्व्हिस असा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 10, देशभरात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST कोणत्या तारखेला लागू करण्यात आलेला होता? तर देशभरामध्ये GST म्हणजेच वस्तू आणि कर सेवा ही जी आहे तर ती ऑप्शन क पहा, 1 जुलै 2017। कधी? 1 जुलै 2017 या दिवशी लागू करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 11, सांगली जिल्ह्यातील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोणाच्या प्रयत्नातून उभा राहिलेला आहे? तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी सहकारी हा जो साखर कारखाना आहे तर ते ऑप्शन ड पहा, वसंतदादा पाटील। काय आहे? वसंतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायक विष्णू दिगंबर पलुसकर यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील कोणते आहे? तर भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायक विष्णू दिगंबर पलुसकर यांचे जे जन्मगाव आहे तर ते सांगली जिल्ह्यातील पहा, ऑप्शन ब पलूस। कोणता आहे? पलूस या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 13, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत?
तर सध्या पहा सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे एकूण ऑप्शन ब 8 किती एकूण 8 मतदारसंघ त्या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 14 प्रसिद्ध टेंभू उपसा सिंचन योजना प्रामुख्याने कोणत्या नदीच्या पाण्यावर आधारित आहे? तर पहा टेंभू उपसा सिंचन ही जी योजना आहे तर ती प्रामुख्याने ऑप्शन क कृष्णा या नदीच्या पाण्यावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 15 भौगोलिकदृष्ट्या सांगली जिल्ह्याच्या उत्तरेला महाराष्ट्रातील कोणता जिल्हा वसलेला आहे? तर कोणता जिल्हा वसलेला आहे तर तो ऑप्शन अ पहा सातारा सातारा हा जिल्हा वसलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 सांगली जिल्ह्यातील दांडोबाचा डोंगर तालुका मिरज आहे तर हे कोणत्या देवाच्या पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? तर पहा सांगली जिल्ह्यातील दांडोबाचा डोंगर हे जे आहे तर ते ऑप्शन अ श्री महादेव म्हणजेच श्री महादेव या देवाच्या पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये गणपतीचा रथोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? तर पहा ऑप्शन ब तासगाव तासगाव या शहरामध्ये गणपतीचा रथोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18 ऐतिहासिक वारसा लाभलेला प्रचितगड हा किल्ला सांगली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येतो? तर ऐतिहासिक वारसा लाभलेला जो प्रचितगड हा जो किल्ला आहे तर तो सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन अ शिराळा शिराळा या तालुक्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 NH 48 हा सांगली जिल्ह्यातील कोणत्या प्रमुख शहरावरून जातो? तर तो ऑप्शन क पहा इस्लामपूर या शहरावरून जातो. प्रश्न क्रमांक 20 सांगली जिल्ह्यातील शिराळा हे ठिकाण नागपंचमी सोबतच कोणत्या प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? तर पहा सांगली जिल्ह्यातील शिराळा हे जे ठिकाण आहे तर ते नागपंचमी सोबतच ऑप्शन ड मल्लिकार्जुन मंदिर या प्राचीन मंदिरासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21 श्यामची आई हे प्रसिद्ध आणि संस्कारक्षम पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर श्यामची आई हे सुप्रसिद्ध आणि संस्कारक्षम हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन अ साने गुरुजी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाण हे पहा ऑप्शन क नायट्रोजन या वायूचे आहे. प्रश्न क्रमांक 23 युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी दिला जाणारा भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? तर पहा युद्धकाळामध्ये गाजवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी दिला जाणारा भारताचा जो सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे तर त्याचं नाव काय आहे? तर ते ऑप्शन ब पहा परमवीर चक्र हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 24 जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा पहा ऑप्शन अ 7 एप्रिल या तारखेला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 भारताचे गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर भारताचे गुलाबी शहर म्हणून पहा ऑप्शन अ जयपूर या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26 शुद्ध पाण्याचे रासायनिक सूत्र केमिकल फॉर्म्युला खालीलपैकी कोणते आहे? तर शुद्ध पाण्याचे जे रासायनिक सूत्र आहे तर ते पहा ऑप्शन ब H2O H2O हे रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 27 सुप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू चारमिनार भारताच्या कोणत्या शहरात आहे? तर पहा चारमिनार ही जी ऐतिहासिक वस्तू आहे तर ती भारताच्या ऑप्शन ब संभाजीनगर महाराष्ट्र या शहरात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर भारतामध्ये सर्वात लांब समुद्रकिनारा जो आहे तर तो पहा ऑप्शन क गुजरात या राज्याला लाभलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ते 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान हे पहा ऑप्शन ब पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे होते.
प्रश्न क्रमांक 30 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी पहा ऑप्शन ब वाघ. कोणता आहे? वाघ हा प्राणी आहे. पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 31 संगणकाच्या भाषेमध्ये CD चे पूर्ण रूप काय आहे? तर संगणकाच्या भाषेमध्ये CD चे जे फुल फॉर्म आहे तर ते पहा ऑप्शन ब कम्पॅक्ट डिस्क. काय? कम्पॅक्ट डिस्क असा होतो. प्रश्न क्रमांक 32 मेमरीच्या मोजमापानुसार एक निबल म्हणजेच किती बिट्स असतात? तर मेमरीच्या मोजमापानुसार पहा एक निबल म्हणजेच ऑप्शन अ 4 बिट्स. किती असतात? 4 बिट असतात. प्रश्न क्रमांक 33 इंटरनेटच्या वेबसाईट पत्त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या HTTPS मध्ये यसचा यस हा जो आहे तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर HTTPS मधील यसचा जो अर्थ होतो तर तो पहा ऑप्शन क सिक्युअर होतो. काय होतो? सिक्युअर म्हणजे सुरक्षित असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 34 संगणकाच्या माऊसचा शोध कोणी लावलेला आहे? तर संगणकाच्या माऊसचा जो शोध लावलेला होता तर तो पहा ऑप्शन ब डग्लस एंजलबर्ट. कोणी लावलेला होता? डग्लस एंजलबर्ट यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 35 संगणकात निवडलेला मजकूर एका ठिकाणाहून हलवण्यासाठी म्हणजेच कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर संगणकामध्ये निवडलेला मजकूर एका ठिकाणाहून हलवण्यासाठी ते पहा ऑप्शन क Ctrl+X. काय? Ctrl+X ही शॉर्टकट की वापरतात. प्रश्न क्रमांक 36 MS PowerPoint प्रेझेंटेशन फाईलचे एक्सटेन्शन काय असते? तर पहा MS PowerPointमध्ये प्रेझेंटेशन फाईलचे एक्सटेन्शन हे ऑप्शन क .PPTX. काय आहे? .PPTX हे प्रेझेंटेशन फाईलचे एक्सटेन्शन असते. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण नाही? तर पहा ऑप्शन ड MS वर्ड. काय? MS वर्ड हे ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण नाही. प्रश्न क्रमांक 38 संगणकीय प्रोग्रॅममध्ये आढळणाऱ्या त्रुटीला किंवा चुकीला इरर तांत्रिक भाषेमध्ये काय म्हणतात? तर पहा संगणकीय प्रोग्रॅममध्ये आढळणाऱ्या त्रुटीला किंवा चुकीला ऑप्शन क्रमांक अ बग असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? बग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39 काम चालू असताना संगणकाची वीज गेल्यास कोणत्या मेमरीमधील डेटा नष्ट होतो? तर काम चालू असताना संगणकाची वीज गेल्यास पहा ऑप्शन क रॅम. काय? रॅम मेमरीमधील डेटा हा नष्ट होतो. प्रश्न क्रमांक 40 संगणकाला जोडण्यात येणारा वेब कॅम. काय? वेब कॅम हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? तर संगणकाला जोडण्यात येणारा वेब कॅम हे जे आहे तर ते पहा ऑप्शन ब इनपुट डिव्हाइस. काय आहे? इनपुट डिव्हाइस या प्रकाराचे डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 41 सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर ते ऑप्शन ब पहा केसरी होतो. काय होतो? केसरी असा होतो. प्रश्न क्रमांक 42 मित्र या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्र या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर ते ऑप्शन क पहा शत्रू होतो. काय होतो? शत्रू असा होतो. प्रश्न क्रमांक 43 अत्तराचे दिवे जाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर अत्तराचे दिवे जाळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? तर ते ऑप्शन क पहा भरपूर उधळपट्टी करणे. काय होतो? भरपूर उधळपट्टी करणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 44 गोडवा या शब्दाचा नामाचा प्रकार कोणता? तर गोडवा या शब्दाचा नामाचा प्रकार कोणता होईल? तर ते ऑप्शन क पहा भाववाचक नाम. काय होईल? भाववाचक नामाचा होतो. पुढील प्रश्न आहे आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर मानले जाते? तर आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण पहा ऑप्शन अ 14. किती? एकूण 14 स्वर हे मानले जाते. प्रश्न क्रमांक 46 हिमालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. तर हिमालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कसा होईल? तर ते ऑप्शन अ पहा हिम अधिक अलय. कसा होतो? हिम अधिक अलय असा होतो. प्रश्न क्रमांक 47 नदी या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते होईल?
नदी या शब्दाचे योग्य अनेकवचन हे पहा ऑप्शन ब नद्या होतो. कसा होतो? नद्या असा अनेकवचन होतो. प्रश्न क्रमांक 48. मी उद्या गावाला जाईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर मी उद्या गावाला जाईल या वाक्याचा काळ कोणता होईल? तर ते ऑप्शन कर पहा भविष्यकाळ. कोणतं होईल? भविष्यकाळाचं होईल. प्रश्न क्रमांक 49. तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर तोंडात बोट घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हे पहा ऑप्शन ब आश्चर्यचकित होणे. कसा होतो? आश्चर्यचकित होणे असा होतो. प्रश्न क्रमांक 50. उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा किंवा म्हणीचा अर्थ काय होतो? तर उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा किंवा म्हणीचा अर्थ हा पहा ऑप्शन क क्वचित भेटणारी व्यक्ती. काय होतो? क्वचित भेटणारी व्यक्ती असा अर्थ होतो.